चला तर मग आपण बनवूया पोहे कॉर्न टिक्की। त्यासाठी लागणारे साहित्य आहे 2 उकडलेले बटाटे, 1 वाटी भिजवलेले पोहे, 1 वाटी कॉर्न मिक्सर करून घेतलेलं, जिंजर गार्लिक पेस्ट, मिरच्या आणि तांदळाचं पीठ। त्याच्याबरोबर आपल्याला लागणार आहे चवीनुसार मीठ। चला तर मग आधी आपण ते 2 उकडलेले बटाटे छान खिसून घेऊयात। त्यानंतर आपण भिजवलेले पोहे आपण ह्याच्यात घालूयात। साधे नॉर्मली पांढरे पोहे भिजवले तरी चालतात किंवा आमच्यासारखे राहिलेले पोहे असतील तर तेही चालतील। आता मग या मिश्रणामध्ये आपण मिक्सर करून घेतलेला कॉर्न आहे तो आपण ह्या मिश्रणात घालूया। याबरोबर आलं लसूण पेस्ट घालूयात। अगदी झटपट होते ही रेसिपी, सगळ्यांनी प्लीज करून बघा एकदा तरी। त्याच्यावर आपण मिरच्या घालूयात। चमच्याने आता हे थोडंसं सारण एकजीव करून घेऊयात। आता ह्यामध्ये लागेल तसं वरतून तांदळाचं पीठ आपण पेरूयात। साधारण कणिक मिळतो त्याप्रमाणे आपण हे मळून घेऊयात। असं छान मळून झाल्यावर आपण त्याच्यात चवीनुसार मीठ घालूयात। तुम्हाला आवडत असतील तर तुम्ही थोडेसे जिरे क्रश केलेले पण घालू शकता किंवा बाकीच्या भाज्या बारीक चॉप करून पण ह्याच्यात घालू शकतात, ते पण छान लागतात। आता आपण ह्याची छान टिक्की करून घेऊयात हातावरती, याला गोलाकार देऊन। तोपर्यंत आपण गॅसवर तवा गरम करत ठेवूयात। अगदी झटपट होते ही रेसिपी। आता ह्या टिक्कींना आपण छान शॅलो फ्राय करून घेऊयात तव्यावर। आता आलटून पलटून अगदी खरपूस छान भाजून घेऊयात। ह्या टिक्की आपण बर्गर बन मध्ये घालून छान बर्गर सुद्धा तयार करू शकतो। दोन्ही बाजूने परत तेल लावून घेऊयात म्हणजे टिक्की कोरड्या पडणार नाहीत। अशाच नवनवीन रेसिपीज बघण्यासाठी आमचा चॅनल लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका हां। आता आपण टिक्की छान प्लेटमध्ये काढून घेऊयात
आणि टोमॅटो केचप बरोबर अगदी छान लागतात या खायला. थँक्यू.